नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. सारंग एकटाच विचार करत उभारलेला असतो. त्यावेळी तेथे ऋषिकेश येतो. तर सारंग ऋषिकेशला म्हणतो, थँक्यू दादा, तुम्ही दोघांनी तिच्या बाजूने निर्णय घेतलात. तर ऋषिकेश म्हणतो, तू तिच्या प्रेमात पडलायस हे जाणवलं आम्हाला. आजपर्यंत तिने काय काय गोष्टी केल्या, ती कशी वागली हे एका बाजूला आणि प्रेम एका बाजूला. प्रेमात खूप ताकद असते सारंग. प्रेमात माणसं बदलतात. आई नानांचा विरोध आहे, परंतु जानकीने निश्चय घेतलाय की ती तिला सुधारेल, तेही प्रेमानं. आणि मला असं वाटतं की तिला बदलण्याची, सुधारण्याची एक संधी द्यायला काय हरकत आहे. आणि तू पण आहेसच की. तर सारंग म्हणतो, मी तर आहेच रे दादा, पण माझ्या प्रेमाला काय किंमत आहे. त्यांना माझ्याशी लग्न करायचंच नव्हतं. त्यांना सौमित्र दादा हवा होता, तेही शेवटच्या क्षणापर्यंत. माझ्याशी तर त्यांनी नाईलाजाने लग्न केले आणि मी मात्र वेड्यासारखा वागतोय, प्रेम करतोय. त्या कुठे, मी कुठे. तर ऋषिकेश त्याला म्हणतो, हे काय बोलतोयस तू. यापुढे असा विचारसुद्धा करायचा नाही. आधी मनातून कमीपणाची भावना काढून टाक. जेव्हा नातं बरोबरीचं आणि मैत्रीचं असतं ना, तेव्हाच ते बहरतं. त्यामुळे स्वतःला कमी लेखू नकोस आणि तिलासुद्धा तसं वागू देऊ नकोस. आत्मविश्वासाने राहा. प्रेम तर आहेच, पण आता आम्ही तिला रणदिवे करणारच. हे ऐकून तर सारंगला मात्र खूप आनंद होत असतो. सयाजीराव ऐश्वर्याला फोनवर म्हणत असतात, रात्रभर बाहेर बसावं लागलं, परंतु त्यांनी घरामध्ये तर घेतलं ना. अशीच चिकाटी ठेव. आपल्यालाच जिंकायचंय हे लक्षात ठेव. आणि गोळी झाडताना कधी पण बंदूक दुसऱ्याच्याच खांद्यावर ठेवायची. तुला एक चान्स मिळालाय, परंतु नंतर चान्स मिळेल याची काही गॅरंटी नाही. त्यामुळे एक एक पाऊल जपून टाकायचं. तर ऐश्वर्या म्हणत असते, आय नो डॅडा, मला सगळ्यात जास्त धोका त्या मास्तरीन बाईचाच आहे. आणि त्याचवेळी जानकी तेथे येते आणि ती ऐकते. तर ऐश्वर्या म्हणते, पण ठीक आहे डॅडा, मी बघेन तिच्याकडे. असं म्हणून ते दोघे फोन ठेवून देतात. तर जानकी ऐश्वर्याला आवाज देते आणि तिला विचारते, झोपली नाहीस का आणखी. मी तुझ्यासाठी वेलकम गिफ्ट आणलंय. तुला सगळं नव्याने सुरुवात करायचं आहे ना. तर ऐश्वर्या म्हणते, हो करायची आहे ना मला नवीन सुरुवात. तर जानकी ऐश्वर्याला अलार्म क्लॉक दाखवते आणि म्हणते, सगळं नव्याने सुरू करायचं आणि जुना खेळ खेळायचा नाही. त्याचीच आठवण करून द्यायला हा अलार्म क्लॉक पुन्हा पुन्हा वाजेल. तो अलार्म क्लॉक ऐश्वर्याच्या हातात देते आणि तिला म्हणते, मी आणि ऋषिकेशने तुला मत दिलं कारण तू आता ऐश्वर्या सारंग रणदिवे आहेस. त्यामुळे ऐश्वर्याच्या अंगात असलेल्या सगळ्या वाईट गोष्टी बाजूला टाकायच्या आणि रणदिवेंच्या रंगात रंगून जायचं. सगळ्या निगेटिव्ह गोष्टी झटकून टाकायच्या आणि फक्त पॉझिटिव्हच व्हायचं. तर ऐश्वर्या म्हणते, हो वहिनी, मी सगळं करेन. तर जानकी म्हणते, तू नाही करणार, मी करवून घेईल. तर ऐश्वर्या आश्चर्यानेच विचारते, म्हणजे. तर जानकी म्हणते, तू मला मास्तरीनबाई म्हणतेस ना. तर या मास्तरीनबाईच्या नात्याने तुझं उद्यापासून ट्युशन सुरू. मी तुला सुधरवण्याचं चॅलेंज घेतलंय. तू मास्तरीनबाई म्हण, नाहीतर इन मास्टर म्हण. मूर्ती घडवताना तुला घाव सोसावे लागणारच, पण त्याचबरोबर हातोडा चालवताना माझेसुद्धा हात चोलवटणार आहेत. पण मी हे व्रत अर्धवट नाही सोडणार आणि तुलासुद्धा सोडू देणार नाही. उद्यापासून तुझा पहिला क्लास सुरू असेल, त्यामुळे शार्प 7 वाजता रेडी राहायचंय. जानकी ऐश्वर्यासाठी 6चा अलार्म लावते आणि म्हणते, तुला 1 तास पुरे आहे ना आवरायला. उद्यापासून तुझं ट्रेनिंग सुरू. हा अलार्म जेव्हा जेव्हा वाजेल तेव्हा तेव्हा तुझ्या लक्षात येईल की कोणताही खोटेपणा चालणार नाही या घरात. ना खोटेपणा करायचा, ना कपटीपणाने वागायचं. नव्याने सुरुवात करायची आहे ना, तर बदलावं लागेल तुला. प्रेमाने, खरेपणाने आणि पॉझिटिव्हली वागून. उद्यापासनं तुला कळेल साध्या आणि सरळ वागण्यातला गोडवा काय असतो ते. खरेपणाने वागण्याशिवाय पर्याय नाही आता तुझ्याकडे. आणि तिला म्हणते, सकाळी शार्प 7 वाजता अशी आठवण करून देते आणि तेथून जानकी निघून जाते. तर ऐश्वर्या त्या क्लॉककडे बघत स्वतःशीच म्हणते, शार्प 7 म्हणजे 6ला उठायचंय. असं म्हणतच ती पटकन झोपी जाते. त्यानंतर झोपत असताना ऋषिकेश जानकीला म्हणत असतो, आई नानांच्या विरोधात जाऊन आपण हे शिवधनुष्य उचललंय खरं, पण उद्या जर हेच शिवधनुष्य आपल्याच अंगावर पडलं तर. तुझ्यावर विश्वास ठेवून मी हो म्हणलोय जानकी, पण मला अजूनही ऐश्वर्याची खात्री वाटत नाही. आणि नाना म्हणतात तसं माणसाचा मूळ स्वभाव कधीच बदलत नाही. तर जानकी म्हणते, बरोबर आहे, पण हे चॅलेंज तर आपल्याला घ्यावं लागणारच आहे सारंग भाऊजींसाठी. आपण रणदिवे ज्या तत्वांवर चालतो त्या तत्वांची सुद्धा कस आहे. जशी संधी मी ऐश्वर्याला दिलीये तशीच संधी मी स्वतःला सुद्धा दिलीये. या सगळ्यात माझा सुद्धा कस लागणार आहे आणि ते मी जिद्दीने पूर्ण करणार आहे. काळजी करू नका, सगळं ठीक होणार आहे आणि त्याची सुरुवात उद्या सकाळी 7 वाजल्यापासून होणार आहे.
रात्री झोपेत असताना ऐश्वर्याला स्वप्न पडतं की जानकी तिला उठवायला आली आहे. तर ऐश्वर्या दचकून उठले मी असं म्हणून जागी होते. तर ऐश्वर्या स्वतःशीच म्हणते, ही काय काय करायला लावतीये मला, आत्ताच उठते, उशीर झाला तर काही खरं नाही. तर सारंग तिला विचारतो, ऐश्वर्या काय झालंय, घाबरलात का तुम्ही, एवढा घाम का फुटलाय तुम्हाला? घाबरू नका, आता तुम्हाला कोणी या घरातून बाहेर काढणार नाही, जे झालं ते झालं. तर ऐश्वर्या म्हणते, सकाळी 7 वाजता जानकी वहिनींसमोर हजर राहायचंय ना, मग उशीर झाला तर काय करू? तर सारंग म्हणतो, 7 वाजता ना, आत्ता तर 5 वाजलेत, कितीचा अलार्म लावलाय तुम्ही? तर ऐश्वर्या क्लॉकमध्ये बघते तर 5 वाजलेले असतात. तर ऐश्वर्या म्हणते, मला भास होत आहेत, मी ॲक्च्युली 6चा अलार्म लावलेला, मला टेन्शनमध्ये झोपच येत नाहीये, अलार्म जर वाजला नाही आणि मी 7 वाजता हजर नाही राहू शकले तर प्रॉब्लेम होईल ना. तर सारंग म्हणतो, मी तुम्हाला बरोबर 6 वाजता उठवतो, तुम्ही काही काळजी करू नका. रूममधील पाणी संपलेलं असतं त्यामुळे सारंग पाणी आणण्यासाठी जातो. तर ऐश्वर्या मनात विचार करते, खूप सांभाळून राहावं लागेल. डॅडा म्हणाले तसं आत्ता घरात जी जागा मिळाली आहे ती टिकवून ठेवायला हवी आणि त्यासाठी खूप अलर्ट राहायला हवं, गोड वागायला हवं. त्यानंतर सारंग पाणी आणून ऐश्वर्याला देतो. तर ऐश्वर्या म्हणते, थँक्यू आणि सॉरीसुद्धा. तुम्हाला माझा खूप राग आला असेल ना? तर सारंग म्हणतो, नाही, राग तर आपल्या माणसांचा येतो ना, आणि तुम्ही मला आपलं मानलंच नाहीत. तुमचा पण काही दोष नाही, प्रेम काय आपल्या हातात असतं का? ते जबरदस्ती करताही येत नाही आणि जबरदस्ती पुसताही येत नाही. तुम्ही झोपा आणि काही मदत लागली तर मला सांगा, सारंग आहे तुमच्यासोबत. त्यानंतर सकाळी आजी चहा पित असताना ऐश्वर्या धावतच खाली येत असते. तर आजी तिला म्हणतात, कशाला एवढ्या लवकर उठलीस, उशिरा उठायचं ना? तर ऐश्वर्या म्हणते, नाही आजी, आता मला रोजच लवकर उठावं लागणार आहे. तर आजी विचारते, का, कोणाची ऑर्डर आहे का? तर ऐश्वर्या म्हणते, ऑर्डरच आहे असं समजा. तर आजी म्हणते, आलं लक्षात, जानकीबाईची ऑर्डर असणार. तर ऐश्वर्या म्हणते, हो, मास्तरीनबाईचं ट्रेनिंग सुरू होणार आहे म्हणे, म्हणजे रणदिवेंच्या आदर्श सुना कशा असाव्यात याचं. तर आजी म्हणते, थोडंसं तिचं ऐक, तिच्या कलानं घे. तर ऐश्वर्या म्हणते, ऐकू? तर आजी म्हणते, काय बिघडतंय आपलं? ऋषिकेश आणि जानकीच्या मतामुळेच तू या घरात येऊ शकलीस ना. जरा गोड बोललीस ना तर सुमित्राला आणि नानासाहेबांना ती आपोआप तुझ्या बाजूने वळवेल. लक्षात ठेव, तू मला या घरातली सगळ्यात लाडकी सून व्हायला हवीयेस. तर ऐश्वर्या म्हणते, हो आजी, तुम्ही जसं सांगाल ना मी अगदी तसंच वागेल. तुम्ही आहात ना माझ्याबरोबर? तर आजी म्हणते, तू काळजी करू नकोस, थोडीशी कळ काढ, काहीतरी मिळवण्याकरता काहीतरी गमवावं लागतंच ना. तेवढ्यात जानकी ऐश्वर्याला आवाज देते. तर ऐश्वर्या दचकूनच ओ असं म्हणते आणि बाहेर येते. जानकी तिला सडा टाकायला शिकवणार असते, पण ऐश्वर्याला सडा काय असतं हेच माहीत नसतं. जानकी तिला म्हणते, आपण दिवसाची सुरुवात अंगणात सडा टाकून करतो. अंगण स्वच्छ नेटनेटकं असलं की घरातली माणसं सुद्धा टापटीप असतात हे त्यावरूनच कळतं. तर जानकी म्हणते, आजकाल सगळीकडे शेणाने सडा नाही टाकत, आजकाल सगळीकडे फरशी असते ना, तर फरशीवर सुद्धा खूप धूळ असते, ती धूळ घरात येऊ नये म्हणून फरशीवर पण आपण पाण्याने सडा टाकायचा. त्यानंतर ती ऐश्वर्याला सडा टाकायला सांगते, परंतु ऐश्वर्याला मात्र काही जमत नसतं. थोडा वेळ ट्राय केल्यानंतर तिला सडा टाकायला जमतं. ऐश्वर्या सडा टाकत असताना ते पाणी चुकून नानांच्या अंगावर पडतं. तर नाना त्यांच्यावर खूप ओरडतात आणि नाना जानकीला म्हणतात, काय सांगितलं होतं मी तुला, हिला शिकवून काही उपयोग नाही, पालथ्या घड्यावर पाणी. तर नाना रागातच तेथून निघून जातात. तर जानकी ऐश्वर्याला म्हणते, मला माहिती आहे तू मुद्दाम नाही केलं, पण तू पण थोडंसं लक्ष दे ना, सडा घालताना अंगावर आणि दुसऱ्यांच्या अंगावर पाणी नाही टाकायचं. तर ऐश्वर्या म्हणते, मी बरोबर जमिनीवरच टाकत होते, परंतु अचानक नाना समोर आले, मग मला कळलंच नाही. आणि आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यानंतर ती स्वयंपाकसुद्धा करत असते. तर काम करत असताना ऐश्वर्या मनात विचार करते, हे काय रोज करायचं आहे का मला? आदर्श सून बनण्याचं नाटक खूप भारी पडणार आहे मला. सारंग खिडकीतून पाहतो तर ऐश्वर्याला काम करत असताना गरमी होत असते, त्यामुळे सारंग एक फॅन घेऊन येतो. तर त्याला गुलाब म्हणतो की तो फॅन घेऊ नका, त्याला शॉक लागतो. तर सारंग म्हणतो, काही होत नाही असं म्हणून तो ऐश्वर्यासाठी फॅन लावतो, तर त्याला शॉक बसतो. तुम्हाला हा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. पुढे काय होईल हे पाहण्यासाठी आपल्या मराठी मालिका या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या भागात.